हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा लेक्चर नंबर 2 आहे आपला हा. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटेक्शन सिस्टम बद्दल पाहिलं, बेसिक एकदम. ठीक आहे की बाबा, म्हणजे फॉल्ट काय असतं, प्रोटेक्शन सिस्टम काय असते, कुणाचं प्रोटेक्शन करायचं. ठीक आहे. पॉवर सिस्टम काय आहे आपली. ठीक आहे. पॉवर प्रोटेक्शन मध्ये आपण कोणते कोणते इलेमेंट यूज करतो. ठीक आहे. आता आपण पाहूया जे इलेमेंट आपण यूज करतो त्याचा यूज काय आहे. ठीक आहे. जसं की आपण मागच्या स्लाइड मध्ये किंवा मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण की प्रोटेक्शन सिस्टम काय करते, तर कंटिन्युअसली मॉनिटर करते ह्या सगळ्या पॅरामीटरला. राईट ना. ठीक आहे. जर सगळ्या गोष्टी चांगल्या असतील, नॉर्मल कंडिशन असेल, सगळं सुव्यवस्थित असेल, तर हे पॅरामीटर विदिन लिमिट असतात. आणि जसंच फॉल्ट होईल मित्रांनो, फॉल्ट झाला तर ह्याच्यापैकी सगळे पॅरामीटर काय होता, ॲबनॉर्मल होता. म्हणजे करंट खूप जास्त वाढून जाईल, व्होल्टेज कमी होईल किंवा खूप जास्त वाढेल. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी आपली म्हणजे लिमिटमध्ये राहणार नाही. ठीक आहे. पॉवर फ्लो आपला लिमिटमध्ये राहणार नाही. म्हणजे हे फॅक्टर काय होता, ॲबनॉर्मल होता. आणि आपल्या मग म्हणजे हे सगळं प्रोटेक्शन सिस्टम आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या प्रोटेक्शन सिस्टमचं काम काय आहे, ॲबनॉर्मलिटीला डिटेक्ट करणं. ओके. सो आता प्रोटेक्शन सिस्टम मध्ये कोणते कोणते एलिमेंट असतात हे आपण पाहूया. ठीक आहे ना. प्रोटेक्शन सिस्टम म्हणजे कॉम्बिनेशन आहे करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, तुमचा रिले, तुमचं सर्किट ब्रेकर, ह्या सगळ्यांचं. ओके. आता हे कोऑर्डिनेटपणे, ठीक आहे, एकत्रित मिळून सगळेजण काम कसं करता आणि कशा पद्धतीने प्रोटेक्शन देता, हाऊ प्रोटेक्शन सिस्टम वर्क, ह्याच्याकडे आपण आता हळूहळू जात आहोत. ओके. सो अगोदर आपण पाहूया की जे प्रोटेक्शन सिस्टम मधले जे इलेमेंट्स आहेत आपले, कोणते कोणते इलेमेंट आहे प्रोटेक्शन सिस्टम मधले. सीटी असतं, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, रिले असतं, सर्किट ब्रेकर असतं, अजून बरेच असतात. ठीक आहे. पण ह्यांना आपण थोडं म्हणजे हे 4 मेन पार्ट आहे आपल्या पॉवर सिस्टम मधल्या मोठ्या मोठ्या इलेमेंटच्या प्रोटेक्शनसाठी. प्रोटेक्शन एलिमेंट तसे खूप सारे आहे. फ्यूज सुद्धा प्रोटेक्शनसाठी, आयसोलेटर सुद्धा प्रोटेक्शनसाठी, एमसीबी प्रोटेक्शनसाठी, म्हणजे ते खूप सारे असतात. पण मेन पॉवर सिस्टम मध्ये हे 4 एलिमेंट आपण यूज करतो. ओके. आणि ह्या 4 एलिमेंटचा यूज करून आपण काय करतो, प्रोटेक्शन देतो कोणत्याही फीडरला किंवा कोणत्याही एलिमेंटला. ओके. आता बघा हे 4 एलिमेंट करता काय मग, तर सगळ्यात अगोदर करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मर काय असतं, करंट ट्रान्सफॉर्मर ह्याच्या अगोदर तुम्हाला मला वाटतं मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. राईट ना. म्हणजे स्पेशल टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये करंट ट्रान्सफॉर्मर आपण घेतलेला आहे. मला वाटतं मागच्या सेमला झालाय आपला. राईट ना. स्पेशल टाइपचे ट्रान्सफॉर्मर, त्याच्यापैकी करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो, हाय जे करंट आहे एकदम प्रायमरी, समजा अशी ट्रान्समिशन लाईन जाते वरून आपली मित्रांनो. ठीक आहे. ह्या 3 लाईन आहे ट्रान्समिशन लाईनच्या. एकदम ह्याच्यामध्ये समजा 100 किलो अँपियर 200 किलो अँपियर एवढा करंट फ्लो होत असेल, एवढा करंट मेजर करणं पॉसिबल आहे का, नाही. मग करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो बाबा, ह्या हाय करंटला एकदम लो करंट मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आपण इथं लावून देतो असा. ठीक आहे. आणि हा करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो, एकदम हाय करंटला लो करंट मध्ये म्हणजे 5 एम्पियर मध्ये किंवा 1 एम्पियर मध्ये कन्वर्ट करतो ह्या 100 किलो एम्पियरला. आणि नंतर ह्या 5 किलो एम्पियरला मेजर करून, ठीक आहे, आपण आयडेंटिफाय करतो की आपल्या लाईन मध्ये किती करंट असेल. कधीही ट्रान्समिशन लाईनचा करंट डायरेक्टली मेजर केला जात नाही, तो करंट ट्रान्सफॉर्मरच्या थ्रू मेजर केला जातो. म्हणजे त्या करंटला आपण स्टेप डाऊन करतो. राईट ना. जसं प्रत्येक ट्रान्सफॉर्मर मध्ये स्टेप ऑफ स्टेप डाऊनचं व्होल्टेजचं असतं, तसं इथं आपण करंट स्टेप डाऊन करतो, त्या करंटला मेजर करतो. आणि सेकंडरी करंटला मेजर करून आपण म्हणतो की प्रायमरी मध्ये करंट किती असेल. ओके. सो सेकंडरी म्हणजे ह्याचा करंट काय असतो माहितीये का, एम्पियरची जी रेटिंग असते, ठीक आहे, ती जो प्रायमरीचा करंट आहे तो आपण म्हणतो के टाइम्स ऑफ सेकंडरी करंट किंवा ॲमीटर मधला करंट. राईट ना. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करतो, लाईन मधला करंट मेजर करतो. ठीक आहे. सो बघा, स्टेप डाऊन करंट, ठीक आहे, हाय करंट किती एम्पियरला, 1 एम्पियरला किंवा 5 एम्पियरला तो स्टेप डाऊन करतो. आपण सेकंडरी साईडचं करंट मेजर करतो, प्रायमरी साईडचं करंट आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके. ठीक आहे. आता करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे बेसिकली आपण काय म्हणणार, करंट मॉनिटर करण्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मरचा यूज होतो, करंटला मेजर करायचं. ओके. म्हणजे टक लावून पाहायची, करंट म्हणजे कमी तर होत नाही, जास्त होत नाही, करंट जास्त कमी तर होत नाही, जास्तच होत नाही. ओके. जसं की बघा, बऱ्याच वेळा आपल्या, ठीक आहे, आजूबाजूला जिथं आपण राहतो एक शेजारच्या आंटी कोणत्या तरी असतात, ठीक आहे, किंवा म्हणजे गावात अशा काही काही म्हणजे म्हाताऱ्या किंवा आंटी लोक असतात, ठीक आहे, किंवा काही म्हातारी सुद्धा. ठीक आहे. म्हणजे त्यांचं काम असतं टक लावून. ठीक आहे. ते हमेशा म्हणजे तुम्हाला खूप जास्तपणे ऑब्झर्व करतील, मे बी तुमच्या घरापेक्षा जास्त सुद्धा टक लावून पाहत राहता. जसंच काही चूक दिसली ते हायलाइट करता. इट इज सेम थिंग की म्हणजे आपला जो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर आहे ते
टक लावून तुमच्या व्होल्टेजला आणि करंटला मेजर करत आहे कंटिन्युअसली, ठीक आहे, न थांबता, ठीक आहे. 24/7 ते कंटिन्युअसली तुमच्या करंटला मेजर करत आहे. जसंच करंट वर किंवा कमी गेला तुरंत डिटेक्ट करायचं, ठीक आहे. तुरंत सांगायचं की बाबा हा करंट आता काय झालेला आहे, वर गेलाय, म्हणजे काहीतरी गडबड आहे, बरोबर आहे. ओके. सो तुम्हाला मी माहित असेल, तुम्ही अनुभव केला असेल की बाबा कशा पद्धतीने आपले लोक ओळखतात ना, गडबड काय आहे, ठीक आहे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी चक्कर चालू आहे, ठीक आहे. बरोबर म्हातारे लोक ओळखून घेतात किंवा म्हणजे आजूबाजूचे लोक ओळखून घेतात. तसं हे करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय करतात, ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्ट करतात. ओके. करंट ट्रान्सफॉर्मर व्हेरी हाय व्होल्टेज डायरेक्टली मेजर करता येत नाही, त्याच्यामुळे करंट ट्रान्सफॉर्मर त्या हाय करंटला काय करतो, कमी करतो आणि कंटिन्युअसली मेजर करत राहतो. ओके. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर सुद्धा सेम आहे, ठीक आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा बघा, समजा ही मोठी ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे. सो मोठ्या ट्रान्समिशन लाईन मध्ये पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कसं काम करतो, आपण काय करतो बाबा, इथून प्रायमरीला आपले नंबर ऑफ टर्न देतो, म्हणजे खूप जास्त नंबर ऑफ टर्न्स देतो, ठीक आहे. आणि इथं सेकंडरी वाइंडिंग असते, त्याला खूप कमी टर्म्स असतात, आणि इथं आपण व्होल्टमीटर लावून देतो, ठीक आहे. मग प्रायमरी साईडला तुमचं किती व्होल्टेज असो, 400 असो, 765 असो, ठीक आहे, जेवढं व्होल्टेज असेल ते व्होल्टेज सगळ्याचे सगळं आपण मेजर करतो विथ द हेल्प ऑफ दिस सेकंडरी. इथं सुद्धा प्रायमरी साईडचं व्होल्टेज आपण कसं मेजर करणार, के टाइम्स सेकंडरी साईडचं व्होल्टेज, म्हणजे ज्या व्होल्टमीटरची रिडिंग आहे, आणि ह्याच्यावरून प्रायमरी साईडचं व्होल्टेज आपण मॉनिटर करतो. आता मॉनिटर करत राहतो म्हणजे, ठीक आहे, आपण तोपर्यंत काही ऍक्शन घेत नाही जोपर्यंत सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये आहेत. जसं की समजा ही 400 kV ची लाईन आहे, कितीची आहे, 400 kV ची लाईन. मग जोपर्यंत ह्याचं व्होल्टेज 400 आहे किंवा म्हणजे कमी जास्त असतं, एक लिमिट असते की बाबा 10-20 kV कमी जास्त चालतं, ओके. ती लिमिट पर्यंत जोपर्यंत तिथपर्यंत आहे व्होल्टेज, तोपर्यंत काहीच ऍक्शन होत नाही. पण लिमिट समजा म्हणजे क्रॉस झाली, 400च्या जागी 450 व्होल्टेज आलं, ठीक आहे, तुरंत लाईन ट्रिप होते. म्हणजे काय झालं, तुरंत काय केलं, ह्याला व्होल्टमीटरने म्हणजे आपल्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरने डिटेक्ट केलं. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरने पुढं सिग्नल पाठवला, ठीक आहे, पुढं सिग्नल पाठवला की ऍक्शन झाली, म्हणजे लाईन आपली ट्रिप झाली. कळालं. ओके. सो मला सांगा आता, प्रोटेक्शन सिस्टम मध्ये करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय काम आहे, करंटला आणि व्होल्टेजला मॉनिटर करणं, ठीक आहे. कोण मॉनिटर, जसं की इथं सांगितलं ना तुम्हाला, राईट, ह्या सगळ्या पॅरामीटरला आपण काय करतो, मॉनिटर करतो, ठीक आहे. सो करंटला आणि व्होल्टेजला कोण मॉनिटर करतं, ठीक आहे, आपला सीटी आणि आपला पीटी, ठीक आहे. तसं फ्रिक्वेन्सी आणि पॉवर फ्लोला मॉनिटर करण्यासाठी सुद्धा लोक असतात, ठीक आहे. पण मॅक्सिमम फॉल्ट जे असतात ते करंट आणि व्होल्टेजनेच आयडेंटिफाय होतात. फ्रिक्वेन्सीसाठी तुमच्या जनरेटरमध्ये एखादं प्रोटेक्शन असतं फक्त, ठीक आहे, सगळीकडे त्याची गरज पडत नाही आपल्याला. ओके. चला, तर ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, हे आपल्याला समजला. ओके. सो आपण नाव देऊया ह्या करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे आजूबाजूचे शेजारचे आंटी अंकल असताना, ठीक आहे, ते लोक की जे आपल्यावर नजर ठेवून आहेत, आपल्या चुकीची वाट पाहत आहेत, राईट ना, ठीक आहे. जशीच आपण काहीतरी गडबड करणार किंवा काही चूक करणार किंवा त्यांना आयडेंटिफाय होणार, ठीक आहे, तुरंत ते काय करणार, पुढे सिग्नल पाठवणार. मग आता सिग्नल आपण कुणाला पाठवतो, हा सीटीपीटी सिग्नल कुणाला पाठवतो बघा, ठीक आहे. इथं असतं एक प्रोटेक्शन रिले. काय असतं, प्रोटेक्शन रिले, ठीक आहे. प्रोटेक्शन रिले कशासाठी आहे बघा. प्रोटेक्शन रिले म्हणजे असा इक्विपमेंट आहे ज्याला काय सीटीपीटी मधून इनपुट येतो, ठीक आहे. सीटीपीटी मधून काय येतो, इनपुट येतो. जसं की बघा, मी एक नॉर्मल हे करून तुम्हाला दाखवतो, नंतर ही डायग्राम एक्सप्लेन करतो. ही समजा मुंबई, इथं सर्किट ब्रेकर, आपला हा सर्किट ब्रेकर आहे, ठीक आहे. नंतर ही पुणे, इथं सुद्धा सर्किट ब्रेकर आहे. ही एक ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे. आता हा सर्किट ब्रेकर क्लोज ठेवायचा, ओपन ठेवायचा, ठीक आहे. ह्याला सिग्नल देतो आपला रिले. कोण देतो, रिले आर. ह्या रिलेला कोण इनपुट देतं, ठीक आहे. रिलेला जो इनपुट असतो तो येतो सीटी कडून आणि पीटी कडून, ओके. आता जोपर्यंत सीटी आणि पीटीचं जे इनपुट आहे रिलेला तो नॉर्मल आहे, नॉर्मल म्हणजे विदिन रेंज आहे, तोपर्यंत आपला रिले काही करत नाही, ठीक आहे. रिले शांत राहतो, ठीक आहे. रिले म्हणजे तुमचं फादर समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, की जोपर्यंत बाबा शेजारचे नियम म्हणजे काही तुम्हाला इनपुट दिलं नाही किंवा बाबा म्हणजे ठीक आहे आपल्याला वाटलं नाही, ठीक आहे, फादरला की बाबा काहीतरी चूक करत नाही आपला मुलगा, तोपर्यंत एकदम शांत, ठीक आहे, तोपर्यंत एकदम शांत. आता बघा, जसंच ॲबनॉर्मॅलिटी आली, ठीक आहे, ॲबनॉर्मॅलिटी आली, काहीतरी चूक झाली, ठीक आहे, ॲबनॉर्मॅलिटी आली, सीटी पीटीने काहीतरी काय केलं बाबा, पीटी सांगितलं की बाबा व्होल्टेज खूप जास्त आहे, सीटीने सांगितलं की बाबा करंट खूप जास्त आहे, ओके. म्हणजे रिलेला काहीतरी इनपुट मिळालं,
रिले काय करतो, त्या इनपुटला चेक करतो, आउटपुटला पाठवतो, पुढे पाठवतो सर्किट ब्रेकरला. ओके, रिलेला वाटलं की बाबा लिमिटपेक्षा जास्त करंट फ्लो होत आहे, ठीक आहे, एका लिमिटपेक्षा जास्त करंट फ्लो होत आहे, म्हणजे रिलेला कळून जातो की बाबा फॉल्ट आलेला आहे. ठीक आहे, एका लिमिटपेक्षा जास्त तुमच्या शिकायत येऊ राहिले लोकांकडून, तर बापाला कळतं आता मुलगा हाताच्या बाहेर जातोय, ह्याला हाताची ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. ओके, मग ती ट्रीटमेंट दिली जाते तुम्हाला व्यवस्थितपणे. तसं इथं आहे बाबा मित्रांनो. ठीक आहे, की बाबा सीटीपीटी इनपुट देता, ठीक आहे, रिलेला वाटलं की बाबा इनपुट काय आहे, लिमिटच्या बाहेर आहे, ठीक आहे, करंट खूप जास्त वाढलेला आहे, तर काय करतो रिले इथं सिग्नल देऊन टाकतो कुणाला, ह्या सर्किट ब्रेकरला, की बाबा ओपन होऊन जा, लाईन मध्ये कुठेतरी फॉल्ट झालेला आहे. ठीक आहे, सो समजा इथं फॉल्ट झालेला असेल तर आता सिक्वेन्स पूर्ण सांगतो तुम्हाला. बघा, समजा लाईन मध्ये फॉल्ट झाला, ठीक आहे, फॉल्ट झाला, फॉल्टमुळे काय होतो, आपला करंट वाढतो आणि व्होल्टेज कमी होतो. करंट वाढला, व्होल्टेज वाढला, म्हणजे ह्याला सीटी डिटेक्ट करतं, ह्याला पीटी डिटेक्ट करतं. ठीक आहे, सीटी पीटी हे दोन नमुने काय करता, आपल्या रिलेला कमी हे करता, पास करता इन्फॉर्मेशन. ठीक आहे, रिले काय करतो बाबा, इन्फॉर्मेशनला, ठीक आहे, आयडेंटिफाय करतो म्हणजे, ठीक आहे, क्रॉस चेक करतो. मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. रिले मध्ये आपण काहीतरी व्हॅल्यूज देऊन ठेवलेले असतात. ठीक आहे, रिले मध्ये काहीतरी व्हॅल्यू आपण देऊन ठेवलेले असतात, की बाबा लाईनचा करंट जर 10 किलो अँपिअरच्या वर गेला तर लाईन ओपन व्हायची. ठीक आहे, समजा ह्याला तुम्ही देऊन ठेवलेलं आहे असं, की बाबा सिटीचं जे आउटपुट आहे किंवा सिटीने जे तुला सिग्नल दिलंय, जर ते सिग्नल 10 किलो अँपिअरच्या वर असेल तरच तुला ऍक्शन घ्यायची, नाही तर त्याच्यानंतर तुला घ्यायची नाही. मग रिलेला लगेच कळून जातं, रिले म्हणतो की बाबा ठीक आहे, जे काही करंट येत आहे अगोदर जर करंट लिमिटमध्ये असेल, म्हणजे 10 किलो अँपिअर पेक्षा कमी असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही. जसं 10 किलो अँपिअरच्या वर गेलं करंट, रिले ऍक्शन घेतो. रिले कोणाला पाठवतो, सर्किट ब्रेकरला सिग्नल पाठवतो, सर्किट ब्रेकर ओपन होतो. आता ह्या जनरल टर्म मध्ये मी तुम्हाला सांगत आहे, सिग्नल पाठवतो, हे करतो, वो करतो, पण ऍक्च्युअल मध्ये ते सिग्नल एक्झिक्यूट कसे होता हे आपण पाहूया. राईट ना, म्हणजे काय तो सर्किट ब्रेकर काय, म्हणजे त्याला काही ब्रेन आहे, काही ब्रेन नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे काही हे नाहीये, लॉजिक नाहीये, अक्कल नाहीये. त्याला सांगितलं आणि तो ओपन झाला असं थोडी होतं. तिथं काहीतरी आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टम ठेवावं लागेल ना, ती ओपन कसं काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागतील. मग आता चला ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सो आपल्याला रिले बद्दल कळलं, रिले काय आहे. मग बघा, रिले बद्दल समजलं का आपल्याला, हो ठीक आहे. सो रिले काय आहे, आपण म्हणणार की ब्रेन ऑफ प्रोटेक्शन सिस्टम. ब्रेन ऑफ प्रोटेक्शन सिस्टम म्हणजे, ठीक आहे, तो स्वतः काय करतो, डिसिजन घेतो. ठीक आहे, त्याला इनपुट मिळत राहता, पण रिले काय करतो, स्वतः डिसिजन घेतो की सर्किट ब्रेकरला ओपन करायचं की क्लोज ठेवायचं. बरोबर आहे, ठीक आहे. सो रिलेला काय होता, सिग्नल मिळता कुठून, सिटी कडून आणि पीटी कडून. म्हणजे कोणते सिग्नल मिळता, करंट आणि व्होल्टेजचे, करंट अँड व्होल्टेजचे सिग्नल मिळतात. ओके, रिले काय करतो, करंट आणि व्होल्टेजला ऐकतो, म्हणजे त्यांची सिग्नल घेत राहतो आणि ऍबनॉर्मल आहे सिग्नल की ऍबनॉर्मल आहे की नॉर्मल आहे ह्याला डिटेक्ट करतो. डिटेक्ट झालं की ऍबनॉर्मॅलिटी आहे, काहीतरी फॉल्ट झालंय, नंतरच काय करतो, पुढे सिग्नल पाठवतो, ट्रिप सिग्नल कुणाला, टू सर्किट ब्रेकर. ठीक आहे, आता सर्किट ब्रेकर काय आहे बघा. सर्किट ब्रेकर ऍक्च्युअली म्हणजे एक हा असा एलिमेंट आहे, ठीक आहे, जो ऍक्च्युअली म्हणजे मैदानात असतो. ठीक आहे, जो ऍक्च्युअली काय होतोय, ओपन होतोय, क्लोज होतोय. म्हणजे ट्रान्समिशन लाईन जर असेल तर त्या ट्रान्समिशन लाईनला सर्व्हिस मध्ये ठेवायचं की बाहेर करायचं, हे रिले डिसाईड करतो. रिले जर क्लोज असेल, सॉरी सर्किट ब्रेकर जर क्लोज असेल म्हणजे लाईन सर्व्हिस मध्ये, सर्किट ब्रेकर ओपन झाला, लाईन बाहेर पडली, म्हणजे आपल्या सिस्टम पासून डिस्कनेक्ट झाली. सो त्या लाईनला डिस्कनेक्ट करायचं की कनेक्ट ठेवायचं. ठीक आहे, हे आपलं कोण म्हणजे कशावर डिसाईड होतं, सर्किट ब्रेकरवर. सर्किट ब्रेकर क्लोज आहे म्हणजे लाईन आपली काय आहे, सर्व्हिस मध्ये. सर्किट ब्रेकर ओपन झाला, लाईन आउट ऑफ सर्व्हिस झाली. ओके, सो बघा, ऍक्ट लाईक ऑटोमॅटिक स्विच.
ठीक आहे. व्हेन रिले सेंड्स अ ट्रिप कमांड, ठीक आहे, जेव्हा ट्रिप कमांड आपला काय करतो, रिले सेंड करतो कुणाला, ह्या सर्किट ब्रेकरला, तर सर्किट ब्रेकर काय होतो, ओपन होतो. आणि सर्किट ब्रेकर ओपन झाला म्हणजे फॉल्ट आपला आयसोलेट झालं. सो फॉल्ट करंट आपला काय होऊन जातो, स्टॉप होतो. राईट ना. म्हणजे ट्रान्समिशन लाईन जी होती ज्याच्यावर फॉल्ट होता, हा ट्रान्समिशन लाईन ह्याच्यावर फॉल्ट होता मित्रांनो. आता ट्रान्समिशन लाईनच ओपन झाली, ठीक आहे, इकूनही ओपन गेली, इकूनही ओपन झाली, म्हणजे जो फॉल्ट करंट येत होता आता तो येणार का, फॉल्ट करंट येणारच नाही. जो फॉल्टी सेक्शन आहे तो बाहेर पडला आपला. ठीक आहे, फॉल्टी सेक्शनला आपण बाहेर केलं तर आता त्या फॉल्टी सेक्शन आपल्या सिस्टमला अफेक्ट करणार का, नाही करणार. गॉट इट. ठीक आहे. सो हे आपल्याला चारही एलिमेंट कळले. आता हे चारही एलिमेंट कशा पद्धतीने काम करतात, ठीक आहे, ह्याच्या डायग्रामने आपण समजून घेऊया. बघा, ही एक डायग्राम आहे. ठीक आहे, इथून असं तुम्ही समजा की हा एक कुठालचा तरी बसवार आहे, XYZ एखादं काय आहे, तालुका प्लेस आहे किंवा एखादं सबस्टेशन आहे. ठीक आहे, ए नावाचं एक सबस्टेशन आहे. ठीक आहे, तिथून कुठून तरी पॉवर येते त्याला. ठीक आहे, अशी पॉवर येत राहते त्याला कुठून तरी. ठीक आहे, XYZ ठिकाणाहून त्याला पॉवर येते. ठीक आहे, हा एक सबस्टेशन आहे. तिथून नंबर ऑफ म्हणजे गावाला पॉवर जाते समजा. ठीक आहे, नंबर ऑफ एरियाला पॉवर जाते. त्याच्यापैकी एक फीडर आपण घेतलं. ठीक आहे, फीडर नंबर समजा XYZ काहीतरी एक्स नंबरचा फीडर आहे, ज्याला काय जात आहे, पॉवर जात आहे. ह्या फक्त एक्स नंबरच्या फीडरवर प्रोटेक्शन आपण टेस्ट करूया किंवा चेक करूया की ह्या फीडरचं किंवा ह्या ट्रान्समिशन लाईनचं प्रोटेक्शन कसं करायचं. ओके, आता प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय करतो मग, ह्या ट्रान्समिशन लाईनवर बघा, हा समजा एक सर्किट ब्रेकर आपण लावला. ठीक आहे, आणि ही ट्रान्समिशन लाईन आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये हा सर्किट ब्रेकर अशा पद्धतीने क्लोज असतो मित्रांनो. कशा नॉर्मल कंडिशन मध्ये हा काय असतो, क्लोज असतो. ठीक आहे, म्हणजे करंट असं आपलं फ्लो होत राहतं. राईट. इथं काय आहे आपला सिटी आहे. ह्या सिटीचं काम काय आहे, करंटला मेजर करणं. ठीक आहे, सो सिटी काय करतो, करंट मेजर करतो. आणि आता हा रिले युनिट आहे मित्रांनो. ठीक आहे, हा रिले युनिट आहे. ह्या रिलेला काय देत राहतो, हा पूर्ण काय आहे आपला रिले युनिट आहे. ठीक आहे, सो रिलेला इनपुट देत राहतो. आता रिलेला इनपुट कसं देतो तर बघा, ठीक आहे, इथं आपली काय आहे, करंट ट्रान्सफॉर्मरची कॉईल आहे आणि हे सेकंडरी करंट आहे करंट ट्रान्सफॉर्मरचं. सेकंडरी करंट आपण काय करतो, एका कॉईलला देतो. इथं कॉईलला दिलं. ठीक आहे, आता मला सांगा, ठीक आहे, इथं ऍक्शन कशी होते बघा. फॉल्ट झाला तर सपोज अगोदर फॉल्ट नव्हता, अगोदर ट्रान्समिशन लाईनवर फॉल्ट नव्हता, त्याच्यामुळे काय झालं की बघा, समजा ट्रान्समिशन लाईनवर फॉल्ट नव्हता तर प्रायमरी करंट होता आपला समजा 1000 एम्पियर. किती होता, 1000 एम्पियर किंवा ठीक आहे, हा समजा 1000 एम्पियर होता. इथं जात होता फॉर एक्झाम्पल 3 एम्पियर. ठीक आहे, हा 3 एम्पियर करंट इथं जात होता. आता 3 एम्पियर मुळे आपला जो बघा इथं लॉकिंग आपण कशी केली. ठीक आहे, 3 एम्पियर मुळे हा जो रिले कॉईल आहे, ट्रिप कॉईल, ती आपली ओपनच राहणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, पण आता फॉल्ट झाला. ठीक आहे, आता फॉल्टच्या केसमध्ये समजा IF आपला फ्लो होत आहे 5000 एम्पियर. 5000 एम्पियर हा नॉर्मल करंट आहे आपला, हा IF आहे 5000. आता करंट काय झाला, 5 टाइम वाढला, 5 टाइम्स करंट वाढला. त्याच्यामुळे सिटीचं जे आउटपुट आहे ते 15च्या जागी आता 3च्या जागी किती होईल, 15 एम्पियर होईल. जसंच हा 15 एम्पियर झाला म्हणजे आता हा फॉल्ट करंट आहे. ऑब्विसली फॉल्ट करंट 15 एम्पियर झाला तर हा काय होऊन जाईल, ही जी कॉईल आहे मित्रांनो, ठीक आहे, ही कॉईल करेल मॅग्नेट सारखं काम, म्हणजे ह्याला खाली ओढेल. ठीक आहे, इथं आपला शॉर्ट सर्किट होऊन जाईल. इथं शॉर्ट सर्किट झाला तर आता ही जी रिले कॉईल ट्रिप कॉईल दिसते बघा, ह्या ट्रिप कॉईल मध्ये काय होईल, करंट फ्लो होईल. ट्रिप कॉईल मध्ये करंट फ्लो होईल I. ट्रिप कॉईल मध्ये करंट फ्लो झाला तर ट्रिप कॉईल सुद्धा मॅग्नेट सारखं काम करेल. म्हणजे हे बघा, हे ट्रिप कॉईल आहे, ही मॅग्नेट सारखं काम करेल. म्हणजे काय, हा जो अगोदर क्लोज होता ना आपला सर्किट ब्रेकर, ह्याला मागं ओढून घेईल बक्क दिशेने. ओके, मागं वळला म्हणजे त्याला काय केलं, त्यांनी ओपन केलं. राईट. ओके, आता हे जे लॉजिक सांगितलं मी, ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या सिस्टम साठी ठीक आहे. मोठ्या मोठ्या सिस्टम मध्ये सर्किट ब्रेकर असा आपण वळला तर ओपन होत नाही, त्याला मोटर लागते, मोठी मोटर देतो आपण. त्या मोठ्या मोटरनी काय करतो, तो सर्किट ब्रेकर ओपन होतो बऱ्याच वेळा. ठीक आहे. ओके, सो वेगवेगळ्या टाईपचे सर्किट ब्रेकर असतात. ठीक आहे, प्रत्येक लेवलला वेगळं आहे, पण जे लॉजिक आहे ते मात्र सेम आहे. की करंट काय करणार, सिटी काय करणार, करंट डिटेक्ट करणार. करंट डिटेक्ट झाला, ठीक आहे, तो कुणाला पाठवणार आपण, ठीक आहे, आपल्या रिलेला पाठवणार.
रिले चेक करणार की बाबा लिमिटमध्ये की लिमिटच्या बाहेर आहे. रिलेला वाटलं लिमिटच्या बाहेर आहे, रिले काय करतो आपल्या ट्रिप कॉइलला करंट देतो. ट्रिप कॉइल काय करते आपल्या सर्किट ब्रेकरला ओपन करते. सो हे लॉजिक आहे मित्रांनो. ठीक आहे, जे की तुम्हाला मी इथं सांगितलं. ठीक आहे, की फॉल्ट आला, करंट वाढतं, व्होल्टेज कमी होतं, ते इनपुट जातं रिलेला, रिले काय करतो पुढं सर्किट ब्रेकरला ओपन करतो. ठीक आहे, चल नाउ हाऊ प्रोटेक्शन सिस्टम वर्क, जे की ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, स्टेप बाय स्टेप इथं सुद्धा पाहून घेऊया. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट आर दी, ठीक आहे, एलिमेंट्स इन पॉवर सिस्टम प्रोटेक्शन. ठीक आहे, अँड हाऊ पॉवर सिस्टम प्रोटेक्शन वर्क, एक्सप्लेन स्टेप बाय स्टेप. ओके, सो स्टेप बाय स्टेप मध्ये बघा, पहिली नॉर्मल कंडिशन आहे. समजा नॉर्मल कंडिशन मध्ये करंट आणि व्होल्टेज काय राहतं एकदम नॉर्मल. करंट आणि व्होल्टेज जर नॉर्मल असेल तर रिले आपला काय राहतो, रिले आयडियल राहतो. म्हणजे रिले कोणता सिग्नल पुढे पाठवतो का, नाही, रिले सिग्नल पाठवत नाही, त्याच्यामुळे सर्किट ब्रेकर आपलं क्लोज राहतं. ओके, सर्किट ब्रेकर काय आहे, क्लोज कंडिशन मध्ये आहे का, कारण करंट लिमिटमध्ये, व्होल्टेज लिमिटमध्ये आहे, त्याच्यामुळे रिलेने सिग्नल जनरेट केलं नाही. रिलेने जोपर्यंत सिग्नल जनरेट केलं नाही, सर्किट ब्रेकर एकदम क्लोज कंडिशन मध्ये नॉर्मल ऑपरेशन चालू आहे. ओके, आता समजा फॉल्ट आला, फॉल्ट अकर होताच, ठीक आहे, ज्या क्षणी फॉल्ट झाला करंट आपलं काय होईल, शार्पली इन्क्रीज होईल. करंट आपला शार्पली इन्क्रीज होईल. ठीक आहे, व्होल्टेज आपला रिड्यूस होतो बऱ्याच वेळा. आता करंट शार्पली इन्क्रीज झालं तर हा जो सिग्नल आहे हा कुणाला जातो, रिलेला जातो. ठीक आहे, नेक्स्ट रिले काय करतो, फॉल्ट डिटेक्ट करतो. मग ठीक आहे ना, जसं की रिलेमध्ये आपण सेटिंग करून ठेवतो मित्रांनो. ठीक आहे, नॉर्मल करंट आणि ॲबनॉर्मल करंट. समजा ठीक आहे, रिलेला जो करंट मिळाला, ठीक आहे, इफ रिलेला जो करंट मिळाला इज ग्रेटर दॅन सेट करंट. सेट करंट असतं रिलेमध्ये. ठीक आहे, सेट व्हॅल्यू किंवा सेट करंट. ठीक आहे, सेट व्हॅल्यू पेक्षा IR जर जास्त असेल किंवा रिलेचं करंट जर जास्त असेल तर रिले काय होतो, रिले ऑपरेट होतो. रिले ऑपरेट होतो म्हणजे सिग्नल सेंड करतो. जर सेट व्हॅल्यू पेक्षा करंट कमीच असेल म्हणजे रिले समजून जातो की यार फॉल्ट वगैरे काय आलेला नाही. व सेट व्हॅल्यू पेक्षा जास्त आला म्हणजे हा रिलेला कळतं की फॉल्ट आलाय. सो एक व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऑलरेडी काय असते, सेट असते. ठीक आहे, सो रिले काय करतो, कंपेअर करतो मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे ही IR विथ प्रीसेट सेटिंग. प्रीसेट म्हणजे सेट करंटची सेटिंग. ठीक आहे, सो जो ऑलरेडी प्रीसेट केलेली सेट केलेला करंट आहे आणि जो रिले करंट आला मेजर केला त्यांनी, त्याला काय करतो, कंपेअर करतो. जर मेजर व्हॅल्यू जास्त असेल तर काय करतो, सिग्नल जनरेट करतो. ओके, रिले सेंड ट्रिप सिग्नल. ठीक आहे, सो रिले ट्रिप सिग्नल कधी सेंड करतो, जर मेजर्ड व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन सेट व्हॅल्यू. ओके, सो रिलेने जर सिग्नल सेंड केलं, रिलेने सिग्नल सेंड केलं तर काय होते, आपली ट्रिप कॉइल एनर्जाइज होते. आता रिलेने सिग्नल सेंड केलं म्हणजे ठीक आहे, ह्याला शॉर्ट सर्किट केलं म्हणजे हे आपला काय झाला आता, ठीक आहे, हा सर्किट आपला पूर्ण झाला, ह्याच्यामध्ये करंट फ्लो व्हायला लागला म्हणजे ट्रिप कॉइल एनर्जाइज झाली. ठीक आहे, सो ट्रिप कॉइल ऑफ सर्किट ब्रेकर काय होते, एनर्जाइज होते म्हणजे त्याच्यामधून करंट फ्लो होतो. आता ट्रिप कॉइल एनर्जाइज झाली तर ट्रिप कॉइल काय करते, आपल्या सर्किट ब्रेकरला ओपन करते. ओके, सो सर्किट ब्रेकर ओपन्स. सर्किट ब्रेकर ओपन झाला तर काय होतो, फॉल्टी सेक्शन आपला डिस्कनेक्ट होऊन जातो मित्रांनो. आणि अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपली काय करते, प्रोटेक्शन सिस्टम काम करते. गॉट इट. चला, ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही फक्त करंटचं सांगितलं. बघा सेम लॉजिक आहे व्होल्टेजचं सुद्धा, सेम लॉजिक आहे ओव्हर फ्रिक्वेन्सीचं सुद्धा. ठीक आहे, सेम लॉजिक आहे ओव्हर टेम्परेचर झालं तर. ठीक आहे, की एखाद्या ह्याच्यामध्ये समजा खूप जास्त हिटिंग होत आहे, ठीक आहे, जनरेटरमध्ये सेम काय होतं, टेम्परेचरचं सिग्नल आपण रिलेला पाठवतो, रिले डिटेक्ट करतो, पुढे सिग्नल पाठवतो, सर्किट ब्रेकरला ओपन करतो. म्हणजे कोणतंही प्रोटेक्शन असो, मग ते आता आपण आता फॉल्टी सेक्शन पाहिला, फॉल्टच्या केसमध्ये करंट काय होतो, वाढतो जनरली. पण समजा फॉल्टच्या व्यतिरिक्त इतर कोणते ॲबनॉर्मल कंडिशन आहे, व्होल्टेज खूप जास्त वाढलं, ही सुद्धा ॲबनॉर्मल कंडिशन आहे. फ्रिक्वेन्सी खूप लिमिटच्या बाहेर गेली, ॲबनॉर्मल कंडिशन आहे. टेम्परेचर आपलं खूप जास्त वाढलं, काही कारण असतो, आपली कूलिंग सिस्टम खराब झाली आणि आपल्या मशीनमध्ये किंवा आपल्या जनरेटरमध्ये टेम्परेचर खूप जास्त वाढलं. सेम लॉजिक आहे तिथं सुद्धा. टेम्परेचर डिटेक्टर असतात, टेम्परेचर सेन्सर्स असतात. टेम्परेचर सेन्सर काय करणार, टेम्परेचर मेजर करणार, रिलेला सिग्नल देणार. रिलेमध्ये ऑलरेडी एक सेट व्हॅल्यू आहे म्हणजे रिलेला सांगून ठेवलंय समजा की 80 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं तर ट्रिप सिग्नल पाठव, नाहीतर पाठवायची नाही. मग रिले काय करतो, वाट पाहत राहतो ते 80 डिग्रीची.
ठीक आहे, हिट होत आहे, समजा 50 पेक्षा 60 गेलं, 70 गेलं टेम्परेचर, 75 गेलं, रिले ऍक्ट करतो का नाही. पण जसंच 80 क्रॉस झालं टेम्परेचर, रिले लगेच कळतं ॲबनॉर्मल कंडिशन आहे, रिले ट्रिप सिग्नल पाठवतो, सर्किट ब्रेकर ट्रिप होतो, इलिमेंट आयसोलेट होतो. म्हणजे प्रत्येक प्रोटेक्शन मध्ये हेच लॉजिक आहे. ठीक आहे, की तुमचं टेम्परेचर असो, तुमची फ्रिक्वेन्सी असो, ओव्हर व्होल्टेज असो, ओव्हर करंट असो, ठीक आहे, फॉल्ट असो, सगळ्या ह्याच्यामध्ये काय होता, जे फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज, करंट पॅरामीटर आपल्या रिलेला जातात, रिलेला जाऊन सांगता, म्हणजे रिलेला सिग्नल देता. मग रिले काय करतो, त्यांना डिटेक्ट करतो, ठीक आहे, मेजर करतो आणि ट्रिप सिग्नल पाठवतो सर्किट ब्रेकरला. ओके, सो आता कोणतंही प्रोटेक्शन असो, तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक समजलेलं आहे. गॉट इट. चला, आता आपल्याला क्वेश्चन बऱ्याच वेळा येतो, ह्याची नेसेसिटी काय, प्रोटेक्शन सिस्टमची काय गरज आहे, काय नेसेसिटी आहे, काय होईल की प्रोटेक्शन सिस्टम नसेल आपल्या सिस्टम मध्ये. ओके, काय म्हणजे काय होईल नेमकं बाबा प्रोटेक्शन सिस्टम नसला तर. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी तर तुम्हाला आतापर्यंत समजलेल्या आहे. जसं की मी काल सुद्धा सांगितलं तुम्हाला की बाबा विदाऊट प्रोटेक्शन सिस्टम समजा छोटासा जरी फॉल्ट झाला तर त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी असते की तो बऱ्याच वेळा ग्रीड कोलॅप्स करू शकतो. जसं 2012चं इन्सिडेंट सांगितलं मी तुम्हाला, बरोबर नाही. ओके, सो आपण बघूया की विदाऊट प्रोटेक्शन सिस्टम आपल्या, ठीक आहे, आपल्या पॉवर सिस्टम मध्ये काय परिणाम होतो. ठीक आहे, सो समजा प्रोटेक्शन सिस्टम नसेल तर काय होईल बघा. ठीक आहे, समजा हाय फॉल्ट करंट आला पण प्रोटेक्शन सिस्टम नाहीये, तर हाय फॉल्ट करंट मुळे काय होतो, ठीक आहे, आपले जे काही कंडक्टर वगैरे, ठीक आहे, जे इन्सुलेशन आहे ते काय होणार, बर्न होणार, वितळणार. ठीक आहे, आग लागू शकते, म्हणजे आपला इक्विपमेंट काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो, बर्न होऊ शकतो. ठीक आहे, समजा व्होल्टेज खूप जास्त कोलॅप्स झालं, कमी झालं, ठीक आहे, पण आपल्याकडे प्रोटेक्शन सिस्टम नाहीये, त्याच्यामुळे काय होऊ शकतो, जो कंझ्युमरला सप्लाय मिळतो आपल्या घरामध्ये, इंडस्ट्रीमध्ये वगैरे, ठीक आहे, त्याच्यामध्ये इंटरप्शन येणार. ठीक आहे, घरामध्ये जर ठीक आहे कमी व्होल्टेज झालं काही फरक पडत नाही, आपला जो टीव्ही चालू होता तो बंद होऊन जाईल किंवा व्यवस्थितपणे चालणार नाही. पण इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मोठ्या मशीनी असतात, व्होल्टेज कमी झालं, मशीनी व्यवस्थित काम करणार नाही मित्रांनो. ठीक आहे, सो खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. समजा जनरेटरमध्ये इन्स्टॅबिलिटी आली, ठीक आहे, जनरेटरमध्ये इन्स्टॅबिलिटी आली. जनरेटरमध्ये इन्स्टॅबिलिटी आली म्हणजे काय, की समजा कुठेतरी फॉल्ट झालाय पण तो फॉल्ट क्लिअर झालाच नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, जनरेटर हंटिंग करतो बऱ्याच वेळा. ठीक आहे, जनरेटर काय करतो, हंटिंग करतो ना. हंटिंग करतो म्हणजे काय, समजा स्मूथपणे एखादी गाडी चालू आहे, तुमची गाडी समजा स्मूथपणे चालू आहे, ठीक आहे, 100च्या स्पीडने, आणि अचानकच काय व्हायला लागलं माहितीये का, बिकॉज ऑफ सम रिझन, ठीक आहे, गाडीची स्पीड म्हणजे 90 80 90 80 100 200 म्हणजे 150 सॉरी, ठीक आहे, गाडीची स्पीड अशी कमी जास्त होऊ राहिली. तुम्हाला काय होईल मित्रांनो, दचके बसतील की नाही. ठीक आहे, म्हणजे 100 कॉन्स्टंट चालत आहे आणि 100च्या जागी आता काय झालं, 90 होते, 100 होते, 110, 90 100 110 अशी कमी जास्त होत असेल तर ह्या केसमध्ये काय होईल, आपल्याला दचके बसतील, आणि म्हणजे असं होऊ शकतं की बाबा सिस्टम कोलॅप्स होऊ शकते. इथं सुद्धा जनरेटरमध्ये तसंच होतं, जेव्हा केव्हा मोठे मोठे फॉल्ट होता, ठीक आहे, सो जनरेटर इनस्टेबल होतो. ठीक आहे, ते फॉल्ट लवकरात लवकर क्लिअर नाही केले तर जनरेटर आपला दचके खातो, म्हणजे जनरेटरमध्ये ऑसिलेशन्स येतात आणि त्याच्यामुळं आपली ग्रीडचं ब्लॅकआउट सुद्धा होऊ शकतं, म्हणजे जनरेटर ट्रिप होऊन जाणार, राईट ना, इनस्टेबल होऊन जाणार. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर ओव्हर हिटिंग होऊ शकते. समजा ट्रान्सफॉर्मर ओव्हर हिटिंग होत आहे, ठीक आहे, बकल्स रिले तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये फॉल्ट झालाय, ट्रान्सफॉर्मरची ओव्हर हिटिंग होते पण प्रोटेक्शनच होत नाहीये, म्हणजे प्रोटेक्शन ऍक्टिव्हेट होत नाहीये. काय होईल, ठीक आहे, म्हणजे बाबा हिटिंग होत 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 खूप जास्त हिटिंग होऊन जाईल आणि आपला ट्रान्सफॉर्मर मध्ये आग लागेल मोठी, कारण ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल आहे. ठीक आहे, नेक्स्ट फॉल्ट स्प्रेड होईल. ठीक आहे, म्हणजे इंटायर नेटवर्क आपला काय होऊ शकतं, फेल होऊ शकतं. फॉल्ट स्प्रेड झाला म्हणजे एका लाईनमुळे दुसऱ्या लाईनमध्ये फॉल्ट आला, दुसऱ्यामुळे तिसऱ्यामध्ये चौथ्या, आणि त्याच्यामुळे इंटायर नेटवर्क किंवा ग्रिड कोलॅप्स आपली होऊ शकते. ओके, सो सिम्पली आपल्याला कळतं की बाबा प्रोटेक्शन सिस्टम नसेल तर काय होईल, जे काही हाय व्होल्टेज, हाय करंट, ठीक आहे, हे आपल्या ग्रीडमध्ये, आपल्या इलेमेंट्समध्ये, ठीक आहे, पॉवर सिस्टम इलेमेंट्समध्ये काय करतील, पेनिट्रेट करतील. ठीक आहे, तिथंच राहतील, हाय करंट फ्लो होत राहिला कवरगवी, ठीक आहे, म्हणजे खूप जास्त वेळेसाठी, तर जे काही इक्विपमेंट आहे ते डॅमेज होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये आग लागते आणि खूप साऱ्या गोष्टी होऊन जातात. ठीक आहे, ओके, जसं की रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिलं, सपोज 220 kV ट्रान्समिशन लाईन कंडक्टर, ठीक आहे, कंडक्टर टचेस ग्राउंड. नाउ समजा काय झालं की बाबा 220 kV ची एक ट्रान्समिशन लाईन होती, त्याच्यामधला एक कंडक्टर तुटला आणि काय झालं, ग्राउंडला कनेक्ट झालं. समजा अशा 3 लाईनी होत्या मित्रांनो. ठीक आहे, पैकी एक कंडक्टर काय झाला बाबा तुटला आणि असं ग्राउंडला, ठीक आहे, टच झाला.
आता ग्राउंडला टच झाला तर इथं फॉल्ट करंट आपलं खूप भयानक वाढतं, राईट ना? ठीक आहे. सो याच्यामुळे काय होतं, समजा प्रोटेक्शन असेल तर काही नाही मित्रांनो, ज्या क्षणी तो ग्राउंडला टच झाला त्या क्षणी आपलं काय होऊन जातं, सर्किट ब्रेकर ओपन होऊन जातो, म्हणजे ही लाईन आयसोलेट होऊन जाते. पण समजा नसेल, ठीक आहे, प्रोटेक्शनच नाहीये किंवा सर्किट ब्रेकर ओपनच नाही झाला, मग काय होईल बघा, मॅसिव्ह करंट आपला फ्लो होईल ग्राउंड मध्ये. ठीक आहे, खूप जास्त करंट म्हणजे 10, 12, 20%, 20 टाइम्स, 20 टाइम्स आपला करंट जास्त असू शकतो नॉर्मल करंट पेक्षा, म्हणजे मॅसिव्ह करंट फ्लो होईल. त्याच्यामुळं काय होईल, लाईन कंडक्टर आपला मेल्ट होऊन जाईल, कारण मॅसिव्ह करंटमुळे I2R लॉसेस खूप जास्त भयानकपणे वाढतील, हीट खूप जास्त कंडक्टर होऊन जाईल आणि थोड्या वेळानंतर हे कंडक्टर आपला मेल्ट होऊन जाईल. ओके. नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर गेट्स डॅमेज. ठीक आहे. आता बघा, कोणतीही लाईन असेल ती ट्रान्सफॉर्मरला कनेक्टेड असते, ठीक आहे ना, म्हणजे लाईन सेपरेट नसते का? ठीक आहे. आपल्या पॉवर सिस्टम मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या घराचा बल्ब, ठीक आहे, कुठलच्या तरी बाबा दुसरे म्हणजे ठीक आहे, एखाद्या काश्मीर मधला म्हणा किंवा अरुणाचल प्रदेश मधला एखाद्या जनरेटरशी कनेक्टेड आहे, राईट ना, म्हणजे कुठेही फॉल्ट झाला तर त्याचा इफेक्ट येतो. आता तुम्ही म्हणाल सर मग माझ्या घरामध्ये फॉल्ट होत राहता, ठीक आहे, तर त्याचा इफेक्ट का तिथपर्यंत जात असेल का? अरे तो एक निग्लिजिबल इफेक्ट आहे ना, तुझ्या घराचा बल्ब एवढा छोटासा, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणजे फॉल्ट करंट होणार. पण समजा एखाद्या ट्रान्समिशन लाईनवर झाला तर त्याच्या आजूबाजूचे जे एलिमेंट आहे तिकडे फॉल्ट करंट खूप जास्त येतो, बरोबर आहे की नाही? समजा भुसावळ मध्येच आहे, ठीक आहे, भुसावळ मध्ये समजा एखाद्या भुसावळ ते जळगाव एक लाईन आहे समजा, त्याच्यावर फॉल्ट झाला तर जळगाव मधले जे सबस्टेशन आहे आणि भुसावळ मधलं जे सबस्टेशन आहे तिथं जे ट्रान्सफॉर्मर्स असतात त्याच्यामध्ये काय होईल, खूप जास्त करंट फ्लो होणार की नाही होणार, कारण प्रत्येक सबस्टेशन मध्ये काय असतं, ट्रान्सफॉर्मर असतं, म्हणजे इथं जो सप्लाय येतो तो कुठून येतो, ट्रान्सफॉर्मर थ्रू येतो, हे ट्रान्सफॉर्मरचं सिम्बॉल आहे, राईट ना? सो इथं जो करंट येतो तो ट्रान्सफॉर्मर मधूनच येतो ना, बरोबर की नाही? ओके. सो इथालचा करंट वाढला म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा सुद्धा करंट वाढतोच. गॉट इट? ओके. सो ट्रान्सफॉर्मर आपला डॅमेज होऊ शकतो, ठीक आहे, का बरं? कारण ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा करंट वाढणार. नेक्स्ट आहे जनरेटर मे लूज सिंक्रोनिझम. नाव सिंक्रोनिझम लूज करणं म्हणजे काय, ठीक आहे. सो बघा, आता समजा भुसावळचं इथं मागं जनरेटर कनेक्टेड आहे, सो फॉल्ट आला तर जनरेटर सुद्धा काय करणार बाबा, म्हणजे त्या फॉल्टी सेक्शनचा हिस्सा झाला. आता फॉल्ट आयसोलेट नाही केला आपण तर काय होतं, समजा पहिल्यांदा अगोदर असं समजा तुम्ही की 100 मेगावॅट पॉवर फ्लो होत होती तिथून, आता सडनली फॉल्ट झाला, करंट खूप भयानक वाढलं, म्हणजे पॉवर खूप जास्त वाढली, राईट ना? आणि पॉवर जर खूप जास्त वाढली तर जनरेटर काय होणार, तेवढी पॉवर जनरेट करू शकत नाही, त्याची जी कॅपॅसिटी असेल तेवढीच करणार तो, म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, म्हणजे इन्स्टॅबिलिटी येणार जनरेटरमध्ये, जनरेटर काय होणार, सिंक्रोनिझम लूज करणार म्हणजे ट्रिप होणार, सिंक्रोनिझम लूज करणार म्हणजे ट्रिप होणार. ओके. नेक्स्ट आहे इंटायर ग्रिड मे कोलॅप्स. आणि जर फॉल्ट क्लिअर नाही झाला तर पूर्णची पूर्ण ग्रिड काय होऊ शकते, कोलॅप्स होऊ शकते, कारण तेवढा जास्त फॉल्ट कंटिन्युअसली आपल्या ह्याच्यामध्ये राहिला, ठीक आहे, ग्रिड मध्ये, तर आपली ग्रिड पूर्णची पूर्ण काय होऊ शकते, कोलॅप्स होऊ शकते, ठीक आहे, म्हणजे ब्लॅकआउट होऊ शकतो. ना विथ प्रोटेक्शन काय होतं मग, विथ प्रोटेक्शन समजा ही लाईन ब्रेक झाली आणि ग्राउंडला टच जरी झाली तरी काय हरकत नाही, रिले काय करतो, फॉल्टला डिटेक्ट करतो विदिन मिली सेकंड. बघा किती फास्ट सिस्टम आहे, विथिन मिली सेकंड, ठीक आहे, की फटाफट जसंच म्हणजे फॉल्ट झाला, ज्या क्षणी फॉल्ट होतो त्या क्षणी काय होतं, रिलेला कळून जातं की फॉल्ट झाला, राईट, आणि विदिन काही मिली सेकंड तो काय करतो, ट्रिप सिग्नल पाठवतो आपला, म्हणजे हे रिले सर्किट ब्रेकर ओपन सुद्धा होतं. म्हणजे तुम्ही असं समजा की हे जे फॉल्ट झाला त्यापासून ते सर्किट ब्रेकर ओपनिंगचा टाइम हा जवळपास म्हणजे काही मिली सेकंडचाच असतो, 100, 200, 300 मिली सेकंड, म्हणजे तुम्ही असं समजू शकता की 0.5 सेकंडच्या, अर्ध्या सेकंडच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी होऊन जातात, राईट, म्हणजे 1 सेकंड सुद्धा फॉल्ट आपल्या सिस्टम मध्ये राहत नाही, एवढी फास्ट प्रोटेक्शन सिस्टम ऑपरेट करते. आता समजा मित्रांनो, जर 1 सेकंड सुद्धा फॉल्ट आपल्या सिस्टम मध्ये आपण राहू देत नाही, पण जर तो फॉल्ट 1 सेकंडच्या जागी समजा 5 मिनिट राहिला, काय होईल, 5 मिनिटांमध्ये तर पूर्ण इंडिया कोलॅप्स होऊन जाईल मित्रांनो, ठीक आहे. सो रिले डिटेक्ट फॉल्ट आणि विदिन मिली सेकंड, ठीक आहे, विदिन मिली सेकंड त्याला काय करतो, सर्किट ब्रेकरला ट्रिप सिग्नल पाठवतो, सर्किट ब्रेकर आपला ओपन होऊन जातो, फॉल्टी सेक्शन आपला डिस्कनेक्ट होऊन जातो. म्हणजे इथं फॉल्ट झाला होता, इथं सर्किट ब्रेकरच ओपन झाला, आता फॉल्ट काय झाला, गायब झाला, म्हणजे बाकी ज्या काही लाईन आहे त्याच्या थ्रू आता होत राहील, आपली सिस्टम मधली जे काही पॉवर फ्लो आहे ते बाकी लाईनच्या थ्रू होत राहील, ठीक आहे. ज्या लाईनीमध्ये फॉल्ट होता त्याला आपण काय केलं, डिस्कनेक्ट करून टाकलं. ओके. सो रिमेनिंग सिस्टम आपली जी आहे, ठीक आहे, ती काय राहते, हेल्दी राहते, ठीक आहे, आणि आपल्या नॉर्मल काम करत राहते. चला, नाउ नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड फीचर्स ऑफ गुड प्रोटेक्शन सिस्टम.
ठीक आहे. चांगली प्रोटेक्शन सिस्टम आपण कुणाला म्हणणार? ठीक आहे. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे चांगल्या म्हणजे पॉवर सिस्टमचे, ठीक आहे, किंवा प्रोटेक्शन सिस्टमचे. ओके, सो ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतात. राईट इसेन्शियल फीचर्स ऑफ गुड प्रोटेक्शन सिस्टम. ठीक आहे, 4 मार्काचा क्वेश्चन. नेक्स्ट, स्टेट 4 फंक्शन ऑफ प्रोटेक्शन सिस्टम. पुन्हा हा 3 वेळेस विचारला, 2 मार्काचा क्वेश्चन. ठीक आहे. डिफाईन रिलायबिलिटी अँड सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, हे 2 टर्म आहे आपल्या गुड प्रोटेक्शन सिस्टमच्या किंवा 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे, रिलायबिलिटी आणि सेन्सिटिव्हिटी. पुन्हा हा 2 मार्काचा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे 23 मध्ये. म्हणजे आपली प्रोटेक्शन सिस्टम आहे त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे किंवा ती प्रोटेक्शन सिस्टम कशी असली पाहिजे. राईट ना. ठीक आहे, ह्याच्याबद्दल हे सगळे क्वेश्चन आहेत. आता कशी असली पाहिजे मित्रांनो, वरून तर काही गोष्टी आपल्याला बी समजतील की बाबा तिथं जिथं फॉल्ट झाला, ठीक आहे, तिथंच फॉल्ट त्यांनी डिटेक्ट केला पाहिजे. राईट ना. फास्ट डिटेक्ट केला पाहिजे, आयसोलेट डिटेक्ट झालं पाहिजे व्यवस्थितपणे. ठीक आहे, काही गोष्टी तर आपल्याला डायरेक्टली समजून येतात, म्हणजे नॉर्मल सेन्स जरी तुम्ही लावला तरी लगेच आपल्याला कळतं. ठीक आहे, फॉल्ट झाला तिथालचाच फॉल्ट डिटेक्ट झाला पाहिजे, म्हणजे ह्याला म्हणलं जातं सिलेक्टिव्हिटी. तो फॉल्ट डिटेक्ट झालाच पाहिजे, ह्याला म्हणलं जातं रिलायबिलिटी. राईट ना. म्हणजे असं नाही की बाबा, ठीक आहे, जसं पोलीस फोर्स आहे आपली फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, पोलीस फोर्सने असं नाही केलं पाहिजे की बाबा म्हणजे ठीक आहे 100 क्रिमिनल फिरत आहेत, 1-2 क्रिमिनल पकडले आणि हिरोगिरी केली नाही. ठीक आहे, जर समाजात 100 क्रिमिनल असतील त्या 100 क्रिमिनलला पकडा, बरोबर नाही, जे की आपल्याकडे होत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, पण एक सांगतो तुम्हाला की रिलायबिलिटी आपण कोणाला म्हणणार मग? ठीक आहे ना. जसं म्हटलं जातं की बाबा म्हणजे रातच्या 12 वाजता सुद्धा किंवा रातच्या 2 वाजता समजा म्हणजे एखादी, ठीक आहे, म्हणजे एखादी लेडीज सर फिरत असेल कुठं, ठीक आहे, किंवा कुठून येत असेल, ठीक आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे बाबा, म्हणजे सुरक्षित हे केलं पाहिजे. कधी होईल ते सुरक्षितता, कधी येईल की बाबा तिला माहित आहे, त्याला सिस्टमवर विश्वास आहे, रिलायबिलिटी एवढी स्ट्रॉंग आहे आपल्या म्हणजे पोलीस प्रोटेक्शन फोर्सची की बाबा त्याला माहित आहे की क्रिमिनल काही नाही करणार. ठीक आहे, रात्री ती सुरक्षित आहे. ओके, सो काही पाहिजे, रिलायबिलिटी पाहिजे. म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये एवढी कॅपॅसिटी पाहिजे की बाबा जिथं फॉल्ट झाला त्यांनी लगेच फॉल्ट आयडेंटिफाय केला पाहिजे, त्याला बाजूला. राईट ना. जर असं होत असेल की बाबा 10 फॉल्ट झाले, त्याच्यापैकी 5च आयडेंटिफाय केले आणि 5 आयडेंटिफाय केलेच नाही, म्हणजे रिलायबिलिटी काय? काहीच रिलायबिलिटी नाही आपल्या सिस्टमची. ओके, सो रिलायबिलिटी पाहिजे, सिलेक्टिव्हिटी पाहिजे, आपली सिस्टम फास्ट ऑपरेट झाली पाहिजे. राईट ना. फास्ट झाली पाहिजे, म्हणजे फॉल्ट झाला आणि 2-4 मिनिटांनंतर ती ऑपरेट होते, म्हणजे फास्ट आहे का? नाही. राईट ना. जसं की आपण मूवी मध्ये पाहतो बघा, ठीक आहे, की कुठंतरी काय होतं, क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होते. राईट, क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली, सगळं काही झालं बाबा, म्हणजे ठीक आहे, कुठंतरी चोरी झाली किंवा काहीतरी रेप वगैरे झाला किंवा काहीतरी कोणाचं मर्डर झालं. ठीक आहे, मर्डर झाल्यानंतर मग पोलीस अर्ध्या घंटे 1 घंट्यानी येत आहे. राईट, तर काय फायदा आहे का त्याचा? नाही. एखाद्या बिल्डिंग मध्ये आग लागली मित्रांनो, ठीक आहे, आणि 2 घंट्यानंतर समजा ती म्हणजे फायरवाली गाडी आली आपली, ठीक आहे, सो काय कामाचं मग ते? त्याच्यामध्ये रिलायबिलिटी आहे का? ठीक आहे, नाही. सो ह्या सगळ्या ऍक्शन ज्या आहे, ठीक आहे, मग त्या समाजात असो, ठीक आहे, आपल्या म्हणजे ठीक आहे सिस्टम मध्ये असो, ठीक आहे, ज्या प्रोटेक्शनच्या ज्या काही आपल्या ऍक्ट आहेत ते कसं पाहिजे? फास्ट पाहिजे. ठीक आहे, मग ती पोलिसांनी म्हणजे ऍक्शन घेणं असो किंवा फायर ब्रिगेडने ऍक्शन घेणं असो किंवा आपल्या रिले आणि सर्किट ब्रेकरची ऍक्शन असो, सगळे ऍक्शन काय पाहिजे? फास्ट पाहिजे. सो बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. ठीक आहे, आता ज्या काही म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांना मी इथं बघा हायलाइट केलेला आहे मित्रांनो. हा टेबल आहे, आपल्याला 7 असे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपल्याला पाहिजे, ज्या की काय आहे? रिक्वायरमेंट आहे, क्वालिटीज आहे आपल्या गुड प्रोटेक्शन सिस्टमच्या किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्या गुड प्रोटेक्शन सिस्टमच्या. क्वेश्चन असा येऊ शकतो, व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड प्रोटेक्शन सिस्टम, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड प्रोटेक्शन सिस्टम, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड प्रोटेक्शन सिस्टम. ओके, सगळ्यांचा मिनिंग सेमच होतो. मग आपली गुड प्रोटेक्शन सिस्टम आहे, चांगली प्रोटेक्शन सिस्टम आहे, तर त्याचा अर्थ काय काय होतो? त्याच्यामध्ये काय काय पाहिजे मित्रांनो? ठीक आहे, चांगल्या प्रोटेक्शन सिस्टम मध्ये सिलेक्टिव्हिटी पाहिजे, सिलेक्टिव्हिटी आणि डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे, डिस्क्रिमिनेशन. ह्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजेल. ठीक आहे, दुसरं स्पीड पाहिजे मित्रांनो, दिसत नाही म्हणून इथं मी लिहितोय बरं का. ठीक आहे, दुसरं काय पाहिजे? स्पीड पाहिजे. तिसरं पाहिजे सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटीचा अर्थही तुम्हाला कळतो. ठीक आहे, ह्या सगळ्यांना तुम्ही रिलेट करा, जे काही एक्झाम्पल मी तुम्हाला देत आहे ना ह्यांच्याशी. ठीक आहे, की बाबा सेन्सिटिव्हिटी पाहिजे, रिलायबिलिटी पाहिजे, 4था पॉइंट.
ठीक आहे, रिलायबिलिटी पाहिजे, ठीक आहे, सिम्प्लिसिटी पाहिजे, ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍडेक्वेटनेस पाहिजे, ठीक आहे, ऍडेक्वेसी असं तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे, आणि इकॉनॉमी पाहिजे, 7th इकॉनॉमी. ओके, आता बघा ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे मला एक्सप्लेन करण्यासाठी मी काय करतो माहितीये का, आपल्या सिंपल म्हणजे ठीक आहे आपल्या पोलिसांचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, ह्याने थोड्या गोष्टी अजून आपल्याला म्हणजे रिमेंबर करण्यामध्ये किंवा समजण्यामध्ये थोडं सोपं पडतं. ओके, बघा जसं मी सांगितलं ना की पोलिसांचं काम काय आहे, प्रोटेक्शन देणं समाजाला पूर्ण. ठीक आहे, ओके, सो त्यांची सिलेक्टिव्हिटी पाहिजे. ना सिलेक्टिव्हिटीचा अर्थ काय बाबा, ठीक आहे, सिलेक्टिव्हिटी आणि डिस्क्रिमिनेशनचा अर्थ की बाबा ठीक आहे जो क्रिमिनल आहे, जसं एखाद्या गावामध्ये समजा क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली किंवा एखाद्या एरियामध्ये झाली, तर जो क्रिमिनल आहे, जो कल्प्रिट आहे त्यालाच पकडा. नाही तर जर ह्यांनी असं केलं की बाबा म्हणजे पूर्ण गावालाच म्हणजे टाकून उठलून जेलमध्ये टाकून दिलं किंवा पूर्ण म्हणजे त्या एरियामधल्या लोकांना उचलून जेलमध्ये टाकलं, सिलेक्टिव्हिटी आहे का मग? नाही, ह्याचं काय काम आहे? ठीक आहे, सिलेक्टिव्हिटी इथं नाहीये. सिलेक्टिव्ह ऍक्शन पाहिजे, जिथं फॉल्ट झाला तिथंच काय करा बाबा, तुम्ही आयसोलेट करा. सगळ्यांना धरून तुम्ही जेलमध्ये टाकू नका. ओके, सो सिलेक्टिव्हिटी आणि डिस्क्रिमिनेशनचा अर्थ तुम्हाला कळला असेल. डिस्क्रिमिनेशन म्हणजे जे हेल्दी आहे त्याला तसंच राहू द्या. ठीक आहे, जे गुन्हेगार नाहीये त्यांना तसंच राहू द्या, ज्यांनी गुन्हा केलाय त्यांनाच फक्त आतमध्ये टाका. दुसरं स्पीड पाहिजे. आता ठीक आहे तुम्ही आतमध्ये टाकताय ना, पण तुमची स्पीड कशी पाहिजे? जास्त पाहिजे. जसं की मी सांगितलं की बाबा कुठं जर ऍक्टिव्हिटी झाली, ठीक आहे, क्रिमिनल ऍक्टिव्हिटी, तर पोलीस सगळ्यात अगोदर तिथे पोहोचली पाहिजे. ओके, म्हणजे स्पीड त्याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी पाहिजे. ना सेन्सिटिव्हिटी पाहिजे म्हणजे काय? ठीक आहे, सेन्सिटिव्हिटीचा अर्थ असा होतो की किती लवकर तुम्हाला आणि कशा पद्धतीने माहित पडतं. ठीक आहे, सेन्सिटिव्ह आहे की नाही आहे. राईट, ठीक आहे, काही काही जण जसे असतात ना बाबा की म्हणजे त्याला काही बोललं की ते लगेच सेन्सिटिव्ह होऊन जातात, राग येतो त्यांना, किंवा बाबा म्हणजे ते ऍक्शन तुरंत करता. ठीक आहे, की बाबा एखादी गोष्ट तुम्ही सांगितली किंवा त्याला छेडलं ते तुरंत काय करता, रिॲक्ट करता. कारण का? त्यांची ते सेन्सिटिव्ह आहे. ओके, तसं आपलं जे प्रोटेक्शन सिस्टम आहे, ठीक आहे, मग ते पोलीस फोर्स असो की आपलं सर्किट ब्रेकर असो, ठीक आहे, हे कसं पाहिजे मित्रांनो, सेन्सिटिव्ह पाहिजे. म्हणजे काही जरी झालं तर लगेच काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. ओके, रिलायबिलिटी पाहिजे. न रिलायबिलिटीचा अर्थ काय होतो की बाबा त्याचे सक्सेस होण्याचे चान्स काय पाहिजे, 100% पाहिजे. म्हणजे फॉल्ट झाला तर लाईन ट्रिप झालीच पाहिजे, असं नाही की लाईन ट्रिप होत नाहीये. राईट, किंवा असं नाही की बाबा 50% टाइम लाईन ट्रिप होते आणि 50% टाइम तो फॉल्ट डिटेक्टच होत नाही. राईट, असं जर तुमच्या समाजामध्ये असेल तर राईट ना, ठीक आहे, की बाबा म्हणजे काय होतं की बाबा आपली पोलीस फोर्स ठीक आहे म्हणजे 50%च टाइम काय करते बाबा, क्रिमिनलला पकडण्यास सक्षम होते आणि 50% ती होतच नाहीये. किती भयानक समज राहील. तसं आहे बी आपल्याकडे. ठीक आहे, खूप सारे क्रिमिनल पकडले जात नाही किंवा बाबा क्रिमिनल ऍक्टिव्हिटी म्हणजे डिटेक्ट होत नाही, त्याच्यामध्ये खूप पोलीस सुद्धा सामील असतात, ती गोष्ट वेगळी आहे. ओके, बऱ्याच याच्यामध्ये. नेक्स्ट, सिम्प्लिसिटी पाहिजे. म्हणजे जी काही आपण प्रोटेक्शन सिस्टम लावली ती सिंपल पाहिजे. ठीक आहे बाबा, की म्हणजे असं नाही की बाबा म्हणजे खूप जास्त कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये. राईट ना, खूप जास्त कॉम्प्लिकेशन असेल तर मग ते काय आहे, एक इश्यू होऊन जातो. बरोबर की नाही? ओके, जसं की म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, ठीक आहे, की बाबा म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं प्रोटेक्शन करायचं, ठीक आहे, एखाद्या गोष्टीसाठी, पण त्याच्यासाठी म्हणजे सिम्प्लिसिटी ठेवली नाही तुम्ही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं बाबा तुम्ही, समजा की फॉर एक्झाम्पल कुठेतरी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली, ते तुम्हाला रजिस्टर करायचंय किंवा पोलिसांमध्ये सांगायचंय आणि त्याच्यासाठी म्हणजे खूप मोठं ती तुम्हाला सांगतं की बाबा तुम्ही आता इथं हे करा, नंतर तिथं ते करा, नंतर तिकडे जाऊन हे करा, नंतर तिकडे जाऊन म्हणजे तसं करा. ठीक आहे, म्हणजे 10 जागी जर तुम्हाला ते कंप्लेंटला घेऊन जायचं असेल तर तुम्ही काय म्हणता, यार काय जाऊ द्या सोडा. म्हणजे कॉम्प्लिकेशन नसायला पाहिजे. सिम्प्लिसिटी जेवढी सिंपल असेल तिथं प्रोटेक्शन काय होतं, जास्त होतं. नेक्स्ट आहे ऍडेक्वेसी. नाव ऍडेक्वेसीचा अर्थ काय होतो, ती आपली जी काही प्रोटेक्शन सिस्टम आहे ती सफिशियंट पाहिजे. सेम तुम्ही पोलीस फोर्सचं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, की बाबा हे सगळ्या जे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होता किंवा जे ऍबनॉर्मॅलिटीज आहे समाजात, ह्यांना पकडण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी सफिशियंट म्हणजे पोलीस प्रोटेक्शन फोर्स पाहिजे. म्हणजे मॅन पॉवर पाहिजे, त्यांच्याकडे इक्विपमेंट तसे पाहिजे, तशी सिस्टम कॅमेरा वगैरे सीसीटीव्ही सगळीकडे पाहिजे. ओके, म्हणजे जे काही म्हणजे इंटायर सिस्टम आहे, ठीक आहे, ती सफिशियंट पाहिजे, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी सफिशियंट पाहिजे मित्रांनो. राईट ना, ठीक आहे. सो ऍडेक्वेसीचा अर्थ होतो की बाबा ठीक आहे सफिशियंट आहे सगळ्या गोष्टी त्या पर्टिक्युलरला फॉल्ट डिटेक्ट करण्यासाठी. कळालं तुम्हाला? ओके, नेक्स्ट आहे इकॉनॉमी. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, की आपण प्रोटेक्शन सिस्टम जी लावतो, समजा प्रोटेक्शन सिस्टम आपली लावली, ठीक आहे, एखाद्या ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला प्रोटेक्शन करायचंय.
ट्रान्सफॉर्मरचा म्हणजे हे आहे समजा, ठीक आहे, प्राइस आहे 5 लाख आणि प्रोटेक्शन सिस्टमचा प्राइस येतो 10 लाख. मग हे ठीक आहे, असं झालं तर तुम्ही प्रोटेक्शन करणार का त्या ट्रान्सफॉर्मर? तुम्ही म्हणता जळू द्या ना, ठीक आहे, किंवा 5 लाखाला वाचवण्यासाठी 10 लाख कोणी इन्व्हेस्ट करणार? नाही करणार ना. तुम्ही करणार का? नाही. म्हणजे तुमची प्रोटेक्शन सिस्टम काय पाहिजे? इकॉनॉमिकल पाहिजे. नाही तर असं नाही की बाबा खूप जास्त खर्च येतोय त्याच्यासाठी. जर इकॉनॉमिकल नसेल तर तुम्ही ती प्रोटेक्शन सिस्टम करणारच नाही. म्हणजे त्याची इकॉनॉमी काय पाहिजे? ती स्वस्त पाहिजे बाबा, ठीक आहे, की खूप जास्त ते महागडी नकोय. गॉट इट? चला, सो आता मला वाटतं प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अर्थ जवळपास समजलेला आहे, ठीक आहे. सिलेक्टिव्हिटी आणि डिस्क्रिमिनेशन, मग पहिला पॉईंट, ठीक आहे, की सिलेक्टिव्हिटी आणि डिस्क्रिमिनेशन पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? ऑपरेट ड्युरिंग ॲबनॉर्मल कंडिशन, ठीक आहे, शुड ऑपरेट ड्युरिंग ॲबनॉर्मल कंडिशन अँड नॉट ड्युरिंग नॉर्मल कंडिशन. ठीक आहे, की बाबा ॲबनॉर्मल कंडिशनलाच काय केलं पाहिजे? डिटेक्ट केलं पाहिजे. नॉर्मल कंडिशनला त्याने डिटेक्ट नाही केलं पाहिजे, किंवा नॉर्मल कंडिशन मध्ये ओपन झालं, ठीक आहे, कुणी काही केलंच नाही, क्रिमिनल ऍक्टिव्हिटी केली नाही, तो एकदम म्हणजे ठीक आहे शांत स्वभावाचा एकदम चांगला माणूस आहे, पोलीस आली त्याला धरून नेऊन गेलं, चालेल का? नाही. ओके, सो काय झालं पाहिजे? कधी ऑपरेट झालं पाहिजे? फॉल्टच्या केसमध्ये ऑपरेट व्हायला पाहिजे, ठीक आहे. फॉल्टी नसेल तर ऑपरेट नाही झालं पाहिजे, किंवा जिथं फॉल्ट आहे तिथंच ऑपरेट झालं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी फॉल्ट नाहीये तिथं ऑपरेट झालं नाही पाहिजे. ओके, हे आपल्याला कळलं. स्पीड सगळ्यांना माहित आहे, फास्ट पाहिजे, राईट? ठीक आहे. का बरं फास्ट पाहिजे? मित्रांनो मला सांगा, ठीक आहे, तुमच्या एका कंडक्टरमध्ये जी हीट तयार होते ती काय असते? I²R × T. म्हणजे I²R काय शो करतं? पॉवर. आणि हा काय आहे? टाइम, T. आणि पॉवर इंटू टाइम असते आपली एनर्जी. म्हणजे जी हीट तयार होणार आहे मित्रांनो कंडक्टरमध्ये किंवा फॉल्टी सेक्शनमध्ये, ती हीट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आपल्या टाइमला. जेवढा जास्त टाइमासाठी फॉल्ट राहील तेवढी जास्त हीट तयार होईल, जेवढी जास्त हीट तयार होईल तेवढं जास्त डॅमेज होईल आपल्या सिस्टमला, राईट? ओके, सो जर तुम्हाला सिस्टमचं डॅमेज कमी करायचं असेल, मग ती ट्रान्समिशन लाईन असो, जनरेटर असो, ट्रान्सफॉर्मर असो, काही असो, तर तुम्हाला फॉल्ट जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या लवकर फॉल्टला आउट करावं लागणार, राईट ना? जर फॉल्टला तुम्ही आउट केलं नाही तर तेवढं काय होईल? डॅमेज होईल. गावात बघा पिसाळलेले कुत्रे असतात बऱ्याच वेळा, ठीक आहे, गावात म्हणजे प्रत्येक जागी असू शकतात, असं काही नाही, ते गावातच असतं, ठीक आहे. पर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला म्हणजे त्याचं काय असतं सोल्युशन? एक की बाबा त्याला म्हणजे मारून टाका. त्यांचा समजा डॉक्टरचा एखादा इलाज असेल, मला नाही माहित, पण बरेच केसेस असे असतात की बाबा म्हणजे ठीक आहे, तो काय करतो, जर तो कुत्रा पिसाळला तर तो काय करतो बाबा, ठीक आहे, त्याला जो दिसेल त्याच्या मागे लागतो, त्याला चावतो, ठीक आहे. म्हणजे तो असे कितीतरी लोकांना चावतो. बऱ्याच वेळा असे इन्सिडेंट होतात की बाबा एकच कुत्रा 10-10, 20-20 लोकांना चावून जातो, राईट? म्हणजे त्याचं एकच सोल्युशन आहे की बाबा जेवढ्या लवकर त्याला आयसोलेट करता येईल, ठीक आहे, तेवढ्या लवकर त्याला काय करा? आयसोलेट करा. नाही तर काय होईल? तो तेवढं डॅमेज म्हणजे हे करेल सगळ्यांना. ओके, तसं आहे, जेवढ्या लवकर सिस्टमला म्हणजे फॉल्टी सेक्शनला आयसोलेट करता येईल करा. नाही केलं, टाइम वाढला, हीट वाढणार तर डॅमेज वाढणार. ओके, आग लागू शकते किंवा जे काही डॅमेज होणार ते होणार. म्हणजे डॅमेज डिपेंड आहे टाइमवर. त्याच्यामुळं ठीक आहे, ऑपरेट व्हेरी फास्ट टू प्रिव्हेंट एनी डॅमेज टू हाय करंट, ड्यू टू हाय करंट. ठीक आहे, एनी डॅमेज ड्यू टू हाय करंट. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी. काय अर्थ होतो सेन्सिटिव्हिटीचा? डिटेक्ट इवन स्मॉल फॉल्ट. थोडासा बी काही फॉल्ट असेल तर काय करा? तुरंत त्याला डिटेक्ट करा. ठीक आहे, असं नाही व्हायला पाहिजे मोठे मोठे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होत आहे, ठीक आहे, मर्डर वगैरे झालं तरच काय करणार बाबा? सिस्टम FIR घेणार. ठीक आहे, समजा कोणी पॉकेट मारलं, ठीक आहे, कोणीतरी बाबा म्हणजे समजा एखाद्याची टांग बिंग तोडली, ठीक आहे, तर त्याच्यासाठी नाही होणार. असा सिस्टम पाहिजे का आपल्याला? नाही. सिस्टम कसा पाहिजे? थोडीही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली लगेच सिस्टमने काय केलं पाहिजे बाबा? त्याला डिटेक्ट केलं पाहिजे. थोडाही फॉल्ट झाला सिस्टमने लगेच काय केलं पाहिजे? डिटेक्ट केला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे मस्ट, ठीक आहे, फॉल्ट झाला तो सेक्शन मस्ट आयसोलेट झालाच पाहिजे, राईट ना? ठीक आहे, असं नाही व्हायला पाहिजे की एखाद्या वेळेस फॉल्ट झाला पण सिस्टमने डिटेक्ट केला नाही. ठीक आहे, रिलायबिलिटी कशी पाहिजे? 100%. फॉल्ट झाला, मस्ट ऑपरेट करेक्टली एव्हरी टाइम. ठीक आहे, प्रत्येक वेळेस 100% त्याची काय पाहिजे? अॅक्युरेसी पाहिजे, की प्रत्येक टाइम त्यांनी ऑपरेट झालंच पाहिजे. नेक्स्ट आहे सिम्प्लिसिटी. ठीक आहे, सिम्प्लिसिटीचा अर्थ काय होतो बाबा? मेंटेनन्स त्याचं कमी पाहिजे, इझी टू मेंटेन पाहिजे. ठीक आहे, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही पाहिजे. ओके, साधा सिंपल पाहिजे, राईट? सिंपल असेल तर त्याला मेंटेन करण्यामध्ये, त्यांना ऑपरेट करण्यामध्ये ठीक आहे काय होतं? आपल्याला सोपं पडतं. नेक्स्ट आहे ऍडिक्वेटनेस.
काय अर्थ होतो ऍडेक्वेटनेसचा? जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा सफिशियंट, द रिले शुड प्रोव्हाइड सफिशियंट प्रोटेक्शन टू द सिस्टम अंडर ॲबनॉर्मल कंडिशन. नाव सफिशियंट आणि इनसफिशियंटचा अर्थ काय होतो? जसं की मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा म्हणजे समजा आपल्याकडे 100 मॅनपॉवर पाहिजे पोलीसमध्ये, पण पोलीस आहे 10 100च्या जागी, किंवा तुमच्या कॉलेजमध्ये बाबा स्टाफ पाहिजे 20 लोकांचा सफिशियंट तुम्हाला टीचिंग करण्यासाठी, पण 20च्या जागी समजा 5च लेक्चरर आहे. काम करणार का सिस्टम व्यवस्थितपणे? नाही करणार. ठीक आहे ना. ओके. सो तसं इथं सुद्धा आहे. म्हणजे रिले, सिटी, पीटी, रिले ह्यांची जी कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती काय पाहिजे? सफिशियंट पाहिजे त्या फॉल्टला डिटेक्ट करण्यासाठी. राईट ना. आपल्या सिस्टम मध्ये येतो फॉर एक्झाम्पल की बाबा 100 किलो अँपिअरचा फॉल्ट, पण ते जे करंट ट्रान्सफॉर्मर आहे त्याची कॅपॅसिटी आहे 10 किलो अँपिअर. काय होईल? करंट ट्रान्सफॉर्मर जळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मरला तर काय करायचं होतं? पुढे सिग्नल पाठवायचं होतं, पण फॉल्ट आला, करंट ट्रान्सफॉर्मर जळून गेला. सिग्नल पुढे जाणार का? सिग्नल पुढे जाणारच नाही. ओके. आपल्याला मूवी मधून कळतं खूप साऱ्या. ठीक आहे की काय होतं बाबा की कुठेतरी म्हणजे एक केस चालू असतो कोर्टामध्ये. ठीक आहे. केस चालू असतो. ठीक आहे. म्हणजे ते हिरोवर वगैरे काहीतरी चालू असतं समजा. ठीक आहे. आणि त्याचा मित्र कुणीतरी काय करणार असतो? गवाही देणार असतो कोर्टामध्ये. ठीक आहे. सो ज्या दिवशी म्हणजे ती गवाही देणार असतो त्याच्या अगोदरच काय करतात, जे गुंडे असतात त्या म्हणजे ह्याला पकडतात. ठीक आहे. जो गवाही देणार असतो, ठीक आहे, म्हणजे जो साक्षीदार असतो त्याला पकडताना अगोदरच काय करून टाकतात? निपटून टाकतात. राईट ना. सो अगोदरच त्या साक्षीदारालाच निपटून टाकलं किंवा जो गवाही देणार होता त्यालाच निपटून टाकलं तर काय होतं? पुरावा जातच नाही कोर्टामध्ये. राईट ना. तशाच टाईपचं इथं काहीतरी होतं. समजा सिटी आणि पीटी काय करणार आहे? रिलेला म्हणजे आपल्या इनपुट प्रोव्हाइड करणार आहे, पण समजा फॉल्ट आला मोठा आणि आपला सिटी जळून गेला. जर सिटीत जळून गेला तर सिग्नल पुढे कोण पाठवेल मित्रांनो? राईट ना. ठीक आहे. सिग्नल पाठवणं, कारण सिटीत जळून गेला. ठीक आहे. आपला पुरावा म्हणजे आपला जो साक्षीदार आहे त्याला ऑलरेडी काय केलं? गुंड्यांनी निपटून टाकलं. बरोबर आहे नाही? ओके. सो तशा टाईपचा सीन आहे. सिटी जर जळून गेला किंवा पीटी जळून गेला किंवा रिले जळून गेला तर सिग्नल कसा पुढे जाणार? सो आपले जे कॅपॅसिटी आहे सिटी, पीटी, रिले, सर्किट ब्रेकर ह्यांची कॅपॅसिटी काय पाहिजे? सफिशियंट पाहिजे, जेणेकरून काय होणार बाबा मोठाचे मोठा फॉल्ट त्याला डिटेक्ट करता येईल आणि व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन पास ऑन होईल. ठीक आहे. नेक्स्ट पाहिजे इकॉनॉमी. हे आपल्या सगळ्यांना कळतं की बाबा कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे. ठीक आहे. 4 आण्याची मुर्गी 12 आण्याचा मसाला असे धंदे नाही व्हायला पाहिजे. राईट ना. आपण ऐकतो ना लहानपणापासून. ठीक आहे. 4 आण्याची मुर्गी 12 आण्याचा मसाला असे धंदे नकोय. ठीक आहे. की प्रोटेक्शन सिस्टम काय पाहिजे बाबा? म्हणजे चीप पाहिजे. काय पाहिजे? त्याची इकॉनॉमिकल पाहिजे. ठीक आहे. त्याची किंमत कमी पाहिजे. राईट ना. म्हणजे असं नकोय की बाबा ट्रान्सफॉर्मर 5 लाखाचा, प्रोटेक्शन सिस्टम 10 लाखाची. ठीक आहे. ह्या व्हायला नकोय. चला. ठीक आहे. आता पुढं मला बघू द्या. इम्पॉर्टंट टर्म आहे, नंतर हे आपलं नॉर्मल ॲबनॉर्मल कंडिशन वगैरे. चला ठीक आहे. सो आपण काय करू आता? ठीक आहे. ह्या ज्या पुढचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट टर्म्स. ठीक आहे. इन रिले म्हणजे रिले टाइम. ठीक आहे. फॉल्ट क्लिअरिंग टाइम, रिले सर्किट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता काय करूया? वन बाय वन पुढे पाहूया. आतापर्यंत आपण काय पाहिलं? ऑपरेशन पाहिलं. ठीक आहे. आपली प्रोटेक्शन सिस्टम कशी काम करते. राईट. आणि त्या प्रोटेक्शन सिस्टम मध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे. ठीक आहे. की बाबा चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काय काय क्वालिटीज असल्या पाहिजे. राईट ना. ओके. आता काही पुढे अजून टर्म आहे इम्पॉर्टंट टर्म. ठीक आहे. रिगार्डिंग टू दिस रिलेइंग. ठीक आहे. रिलेइंग म्हणा किंवा प्रोटेक्शन सिस्टम म्हणा, ते आपण काय करूया? पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया.